पाकमधल्या ISIसाठी हेरगिरी करणाऱ्या तब्बल 11 जणांना अटक. उत्तर प्रदेशातून शहजाद तर पंजाबमधून आणखी 2 हेर अटकेत. ISIला गोपनीय माहिती पुरवल्याचा सुप्रीत आणि करणबीर यांच्यावरही आरोप. पाकची हेर ज्योती मल्होत्राचे चीनमधले कारनामेही उघड. ओडिशात ज्योतीने संपर्क केलेल्या युट्यूबर प्रियंका सेनापतीची ही चौकशी. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा कट. पाकची क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स हवेतच पाडून भारतीय लष्कराने उधळला पाकचा डाव. हल्ल्यापूर्वी पाकला माहिती दिल्याच्या आरोपानंतर राहुल गांधींचा जयशंकर यांच्यावर पुन्हा निशाणा. परराष्ट्र मंत्र्यांचं मौन निषेधार्ह, ही चूक नव्हे गुन्हा असल्याचा आरोप. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. कर्नल सोफिया कुरेशींना उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याचे आदेश. इंडिया आघाडीच्या सदस्यांनी या वऱ्हाडावर बहिष्कार टाकावा. परदेश दौऱ्यावरील सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून संजय राऊतांची टीका. तर सरकारने केलेल्या गुन्ह्यांची तुम्ही वकिली करायला जाताय. संजय राऊतांच्या टीकेला शरद पवारांचा टोला. पालकमंत्री अजित पवारांचं परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून स्वागत. तर शिवराज दिवटेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी मराठा बांधवांचा दादांना घेराव. बीडमधल्या गुंडगिरी संपवण्याची अजितदादांची ग्वाही. मुंबईमधील विधान भवनाजवळच्या प्रवेशद्वाराला आग. स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची राहुल नार्वेकरांची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची बियाणं आणि खत कंपन्यांना तंबी. शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा. दुकानांची तपासणीही केली जाणार. मुंबई गोवा हायवेवर खेडच्या जगबुडी नदीमध्ये कोसळली कार. अंत्यविधीसाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा बुडून मृत्यू. कारवरचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती.